नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात मोठा सण आहे, जो दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. शिव-पार्वती विवाह. मान्यता आहे की या रात्री भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह झाला होता. समुद्र मंथनावेळी निघालेलं विष जगाला वाचवण्यासाठी भगवान शिवानी याच दिवशी ते प्राशन केलं होतं. या पवित्र रात्री भगवान शिव प्रथमच लिंग रूपात प्रकट झाले होते. या रात्री शिवाने सृष्टीच्या निर्मिती आणि संहारासाठी तांडव नृत्य केलं होतं. ही रात्र अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश मिळवण्यासाठी मानली जाते. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात, रात्री जागरण करतात आणि शिवलिंगावर बेलाची पानं वाहून पूजा करतात. आणि अशा मंगल प्रसंगी आपण एक मस्त अशी रेडी रांगोळी शिकणार आहोत. हो, आकार रंगोळीमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मैत्रिणो, आपण जरी खूप दिवसानंतर भेटलो असू तरी महाशिवरात्री स्पेशल अशी रेडी रांगोळी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. इथे मी आमच्याचकडे अवेलेबल असलेली PDF वापरत आहे A4मध्ये. त्यावर 100 मायक्रॉनची OHP शीट फिक्स करून घेतली आहे. सेलोटेपने तुम्ही कॉर्नरला ती फिक्स करून घेऊ शकता. फॅब्रिक ग्लूचा वापर करून आपण त्यावर एक लेअर चढवणार आहोत. लेअर हे तुम्ही एखाद्या फ्लॅट ब्रशने चढवू शकता. 8 नंबरचा फ्लॅट ब्रश तुम्ही इथे वापरा, जेणेकरून तुमचं ग्लू लावण्याचं काम किंवा मिश्रण लावण्याचं काम अगदी सोपं होऊन जाईल. मिश्रण लावताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करा. इक्वल लेअर त्यावर मारण्याचा प्रयत्न करा. कुठेही पॅचेसचा लेअर मारू नका, जेणेकरून तुमचं काम हे थोडं परफेक्ट लेवलवर जाईल. त्यावरच आपण काळ्या रंगाची रांगोळी चिटकवून घेणार आहोत. अगदीच तुमच्याकडे काळा रंग नसेल तर ब्राऊन आणि ब्लू मिक्स केल्यानंतरसुद्धा काळा रंग रांगोळीचा बनतो. काळा रंग बनवण्यासाठी असे तर भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत, पण त्यातल्या त्यात तुम्ही अगदी कोणतीही रांगोळी जनरली तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे काय करतात? आमच्याकडे जेव्हा रांगोळी आपण टाकतो आणि दुसऱ्या दिवशी तीच रांगोळी उचलली जाते, तीसुद्धा परत वापरली जाते. चाळून किंवा व्यवस्थित त्यातले जे मातीचे कण काढून. काय होतं ना, आपण ऑप्टिमम युटिलायझेशन रिसोर्सकडे लक्ष दिलं पाहिजे. काही गोष्टी रिसायकल करता आल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टी परत परत वापरता आल्या पाहिजेत. तर जेव्हा अशा रांगोळ्या मिक्स होतात ना, तेव्हा साधारणतः 2-3 कलरच बनतात. एक तर डार्क ब्राऊन कलर बनतो, नाहीतर असं डार्क राखाडी कलर बनतो, नाहीतर काळा कलर. पण तरी पण जर तुमचा ब्राऊन कलर बनत असेल आणि त्यामध्ये थोडासा तुम्ही ब्लू ॲड केलात, तर नक्कीच तुम्हाला काळा रंग मिळून जाईल. काळ्या रंगाची ही पहिली लेअर कंप्लीट झाल्यानंतर अगदी त्याला अर्धा ते 1 तास सुकवायला द्यायचं आहे आणि सुकून झाल्यानंतर तुम्ही परत त्यावर दुसरा लेअर रांगोळीचा मारून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, रेडी रांगोळी बनवण्याचे खूप सारे फायदे आणि खूप रांगोळी खूपच व्हायरल होत आहेत. आजकाल तर म्हणजे इतकं ट्रेंडिंग झालं आहे की मला असं वाटतं प्रत्येकजण हे रांगोळी वापरण्यास उत्सुक आहे. पण वापरताना ती फक्त विकत घेऊन वापरूनपेक्षा तुम्ही ती स्वतःहून करून पाहू शकता आणि अशा स्पेसिफिक ओकेशनसाठी ती नक्कीच तुम्ही करायला शिकू शकता. तुम्हाला अशीच मस्त मस्त आणि सुंदर सुंदर डिझाईन शिकायच्या असतील तर नक्कीच आमच्या ऑनलाईन वर्कशॉपला तुम्ही जॉईन होऊ शकता. पण जर तुम्हाला तेही करता येत नसेल तर तुम्ही आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा डिटेलमध्ये रेडी रांगोळी शिकू शकता मैत्रिणींनो. फक्त काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या व्हिडिओ थ्रू दाखवता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत, त्या गोष्टी मात्र तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये नक्कीच शिकायला मिळतील. आता इथे पहा, 2 लेअर मारून झाल्यानंतर आपण झेरॉक्स आणि OHP शीट वेगळी करणार आहोत. वेगळी केल्यानंतर तसं काही वेगळा फरक पडत नाही, पण आपल्याला अजून त्याचं डिटेल पार्ट करायचे आहेत किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल तर ग्रे शेड तुम्ही ह्याच्या पॉईंट टू पॉईंट किंवा शेडिंगला मारू शकता. आता ना, मी रिसेंटली एक व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये एका ताईंनी खूप छान प्रकारे सांगितलं होतं
की जिथे जिथे व्हाईट आहे तिथे मी कधीच रंग वापरत नाही किंवा ॲक्रेलिक कलर वापरत नाही. पण तुम्हा सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते, कोणत्याही काळ्या रंगाच्या रांगोळीवर जर तुम्ही पांढऱ्या रंगाची रांगोळी वापरलात तर ती रांगोळी अगदी काही मिनिटातच वाईट नाही राहत, अगदी मिनिटातच ती काळी पडून जाते. कारण पांढरा रंग हा दुसरा रंग पटकन एक्सेप्ट करतो आणि जेव्हा तो ग्लूमध्ये मिक्स करून लावला जातो ना, तो लगेच काळा पडतो. त्यामुळे कुठेही मिसलीड किंवा गाईड करणाऱ्या कोणत्याही इन्स्ट्रक्शनवर जाऊ नका मैत्रिणींनो. काळ्या रंगाच्या रांगोळी दोन्ही लेअर वापरल्यानंतर अगदी सरळपणे व्हाईट ॲक्रिलिक कलरचाच वापर करा. कुठेही 3D आउटलाईनरसुद्धा वापरू नका. कारण 3D आउटलाईनर श्रिंक होतं. श्रिंकमध्ये जेवढी जाडी लाईन तुम्ही मारली असेल त्याच्यापेक्षा अगदी पातळ लाईन सुकल्यावर होते आणि अगदीच ती खूप ड्राय झाल्यानंतर निघूनसुद्धा येते बरं का. ॲक्रेलिक कलर हे खूप छान काम करतात. त्यामुळे नेहमी रेडी रांगोळीवर ॲक्रेलिक कलरचा वापर करा. व्हाईट रांगोळीचा वापर केलाच अगदीच मिनटामध्ये ती व्हाईट रांगोळी काळी पडून जाईल. पण ब्लॅक आउटलाईन आणि व्हाईट ॲक्रेलिक कलर हे कधीच काळे पडणार नाही. असंच शिवलिंग बनून झाल्यानंतर आता बॅकग्राऊंडला हे शिवलिंग नुसतं रांगोळीवर कसं मांडायचं, म्हणूनच मी त्यासाठी अगदी एक साजेल असा लाईट ब्लू मोरपंखी रंगामध्ये बॅकग्राऊंडसुद्धा बनवून घेतला. तो काहीसा असा दिसतो. A3 OHP शीटवर अगदी मोठ्यातल्या मोठा ताट किंवा माझ्याकडे जी परात होती ती ठेवून एक गोल ड्रॉ केला आणि त्या गोलवर चक्क जशी आपण शिवलिंग बनवली 2 लेअर टाकून, तसेच 2 लेअर टाकून ह्या रांगोळीचा बेस बनवून घेतला. आता बेस यासाठी की प्रत्येक वेळेला शिवलिंग किंवा प्रत्येक वेळेला शिवाची अशी रांगोळी बनवताना मला कोणत्याही प्रकारचा बेस हांतरायची गरज लागणार नाही आणि हा नेहमी बेस माझ्याकडे अवेलेबल असेल. तसा तुम्हाला जर बेसची सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्कीच तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. 3 वेगवेगळ्या रंगांमध्ये मी असा बेस बनवून घेतला आणि 2 लेअर त्याचेही कंप्लीट झाल्यानंतर काहीसं आपली जी बेस रांगोळी आहे किंवा महाशिवरात्री स्पेशल बेस माझ्याकडे रेडी होता. आता टॅप करून आपण हे झटकून पण घेतो बरं का. न चिटकलेली रांगोळी व्यवस्थितरित्या तुम्हाला ती झटकून बाहेर काढायची आहे. अगदी कार्पेट जसं मऊ, लुसलुसीत आणि अगदी फोल्डेबल होतं ना, तसंच आपली इथे ही रेडी रांगोळी बनून रेडी होते. फक्त याला सांभाळायचं आहे. स्टोअर कसं करायचं आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि काहीसं अशा प्रकारे मी आपल्या रांगोळीला प्रेझेंट केलं. आता जेव्हा शिवलिंग ठेवत होते तेव्हा त्याचे वेगवेगळे अलाइनमेंट मला सुचत गेले. सेंटरला ठेवल्यानंतर काहीशी अशी दिसेल. अगदी आधी मी रेडीमेड फुलं बनवून घेतली होती, ती मांडल्यानंतर सुद्धा माझी रांगोळी खूप छान दिसत होती, काहीशी अशी. साईडला घेतल्यानंतर सुद्धा एक वेगळाच लुक क्रिएट होत होता. आपल्या घराच्या बाजूला महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच पूर्ण दिवसभर आणि रात्रभर काहीशी अशी रांगोळी जर सजलेली असेल ना, तर आपलं घर आणि आपल्या घरातलं वातावरण हे का नाही खूप मंगलमय असेल. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशा सुंदर सुंदर आणि मस्त मस्त आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवा रांगोळी, कारण महाशिवरात्री येणाऱ्या रविवारीच येते. ओम नमः शिवाय. आणि हो, रांगोळी कशी वाटली कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. धन्यवाद.